जय षण्मुख सायुध ईशनुते जय सागरी गामिनी संपूर्णते जय भगवती देवी नमो वरदे जय पाप विनाशिनी भगवती जय भगवती देवी नमो वरदे जय पाप विनाशिनी भगवती हरि विनाश कर जय पुत्र कलति बुद्धि कर जय देहि समस्त शरीर धर जय नाथ विमर्शि दुख हर जय व्याधि विनाशिनी मोक्ष कर जय वांछित दायिनी सिद्धि वरे जय भगवती देवी नमो वरदे जय पाप विनाशिनी बहुफल दे जय भगवती देवी नमो वरदे जय पाप विनाशिनी बहुफल जय हो जगदम्बा माता तेरी सदा ही जय जगदम्बा माता तेरी सदा ही जय शेरों वाली माता तेरी सदा ही जय वाली माता तेरी सदा ही जय माता वाली माता तेरी सदा ही जय सदा ही जय तेरी सदा ही जय सदा ही जय तेरी सदा ही जय जगदम्बा माता तेरी सदा ही जय वाली माता तेरी सदा ही जय वाली माता तेरी सदा ही जय वाली माता तेरी सदा जय तारा मां शेरों वाली दरबार की जय जय माता असे समजून सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या
चरणारविंदी आदरपूर्वक नमस्कार करते, अभिवादन करते आणि सत्राच्या सेवेला आरंभ करते. मी परवा उद्याचा दिवस सोड, परवा 2 दिवस, शुक्रवार शनिवार रविवारी सुट्टीचा लोक सोमवारी जाईल. गेल्या 3 वर्षापासून लोकांची पाय केला जाते. लोकांची तुमच्या या बरबडी गावामध्ये अत्यंत भव्य, दिव्य आणि सुसूत्रित पद्धतीने माहित नाही सत्संगाचं आयोजन होत आहे. मंडळी, या वर्षीचं 4थं वर्ष. सगळ्यात पहिल्या वर्षी श्रीमद भागवत ऐकलं. सन्माननीय श्री रुमाले बंधू, रुमाले परिवार आणि आमचे आदरणीय पितृतुल्य श्री सोमनाथे काका यांचं वैयक्तिक आयोजन पहिल्या वर्षी तुमच्या या बरबडी गावामध्ये झालं. मातृस्मृती प्रित्यर्थ अर्थात आईच्या पुण्यस्मरणानिमित्तानं ते श्रीमद भागवत आयोजित केल्या गेलं होतं. पण त्यानंतर भगवान श्रीकृष्णाची अशी निरंतर कृपा झाली की एका पाठोपाठ असं दरवर्षी सत्संगाचं आयोजन, कथेचं आयोजन करण्याचा निर्णय तुम्ही सगळ्या ग्रामस्थांनी, गावकऱ्यांनी घेतला. मंडळी, पहिल्या वर्षी श्रीमद भागवत ऐकलं, दुसऱ्या वर्षी रामकथा ऐकली, तिसऱ्या वर्षी शिवपुराण आणि तिसऱ्या वर्षी शिवपुराण तुम्ही शिव महापुराण ऐकलं. आणि हे 4थं वर्ष. या 4थ्या वर्षी देवी भागवत ऐकायचं आहे अशी जिज्ञासा व्यक्त केली. ऐसी लालसा मन में उत्पन्न हो गई कि इस वर्ष हम भगवती जी का चरित्र सुने. इस वर्ष हम जगदम्बा अंबिका जी के चरणों में समर्पित हो जाए. बस जी कथा आपण ऐकतो ना, त्या किंवा ज्या कथेचा विषय आपल्याला ऐकायचा असतो, तेव्हा त्या कथा नायकाची ती कृपा असते. मॉनिटर द्या, मॉनिटर. कथा नायकाची ती कृपा असते. श्रीमद भागवत ऐकलं, भगवान श्रीकृष्णाची कृपा. रामकथा ऐकली, श्रीरामाची कृपा. शिव महापुराण ऐकलं, महादेवाची कृपा. आणि आता देवी भागवत ऐकायचंय म्हणजे भगवती आईची कृपा. मंडळी, एक कथा ऐकल्यानंतर त्या कथेची गोडी मनात तयार होते आणि ती गोडी कायम ठेवून तुम्ही दरवर्षी म्हणजे गेल्या 3 वर्षापासून आणि हे 4थंही वर्ष सुद्धा अत्यंत
भव्य दिव्य असा हा सत्संग इथं आयोजित करीत आहात, श्रवण करीत आहात. मोठ्या मोठ्या शहरात सुद्धा सत्संग कथा घ्यायची असते, घेतली जाते, पण जो सुसूत्रितपणा, जी शिस्त, जो वक्तशीरपणा तुमच्या या बरबडी गावात दिसतो ना, तो इतरत्र कुठंच दिसत नाही. आयोजन आणि नियोजन याचा सुंदर संयोग म्हणजे तुमच्या या बरबडी गावातला हा सप्ताह ज्ञान यज्ञ. आज पौष महिन्यामधली एकादशी. पौष महिन्यातल्या या एकादशीला षटतिला एकादशी असं म्हटलं जातं. आज सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणून एकमेकांना तिळगुळ देऊन घेऊन साजरा केला जाणारा हा मोठा आवडीचा सण. माणसांचा तिळाचे लाडू खाण्यापुरताच आवडीचा, पण महिला मंडळींच्या सौभाग्याचा सण. हळदी कुंकू आणि एकमेकींना वाण द्यायचं असा हा सुंदर महिला मंडळींच्या भेटीगाठीचा योग घडवून आणणारा हा सुंदर असा सण महाराष्ट्रातच नाही, विदर्भातच नाही, तर संपूर्ण देशात साजरा केला जातो. पतंग उडवून, तिळगुळ देऊन घेऊन काय ते सगळे आपापल्या पद्धतीनं हा सण साजरा करतात. मला सांगायचं हे आहे की तुम्ही जे बरबडी गावकरी आहात ते फार भाग्यवान आहात. सगळ्यात पहिल्या वर्षी भागवत कथा तुम्ही ऐकली. तो सप्ताह होता माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याचा सप्ताह. आम्ही आळंदीला गेलो नाही, बरबडीला आलो, भागवत कथा केली. हा, दुसऱ्या वर्षी रामकथा ऐकायची म्हटले आणि रामकथेचा मुहूर्त 22 जानेवारी. तिकडे अवधपुरीमध्ये सगळी लगबग चालली आहे आणि इकडे आपल्या बरबडी गावामध्ये सुद्धा रामकथेचं अनुष्ठान प्रतिस्थापित करण्याची लगबग चालली आहे. त्यानंतर तिसऱ्या वर्षी शिवमहापुराण ऐकलं आणि महाशिवरात्रीला ऐकलं. फारच सुंदर. आणि आता देवी भागवत आज मकर संक्रांतीच्या दिवशी ऐकण्याचा संकल्प तुमचा आहे. आदरणीय श्री सोमनाथे काकाजींनी सांगितलं होतं की नवरात्री सुरू होणार आहे. इथून 2-3 दिवसानंतर बोलू आपण त्या विषयावर. सविस्तर अभ्यासात येणार आहे तो विषय. तर तिथून तो सप्ताह घ्यायचा पूर्ण नवरात्रभर. पण योगायोगानं ती तारीख आमच्याकडून दुसऱ्या गावात देण्यात आली आणि मग ही मकर संक्रांतीची तारीख तुमच्या बरबडी गावासाठी देवी भागवतासाठी ठरवली. आणि नाही नाही म्हणता म्हणता सुंदर योग यावर्षी सुद्धा पदरात पडला. आज मकर संक्रांतीचं पावन पर्व, त्यातल्या त्यात षटतिला एकादशी. संक्रांतीच्या दिवशी एकादशी बहुतेक येत नाही, पण तब्बल
23 ते 26 वर्षानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आज पौष महिन्यातली एकादशी आली आहे. 23 ते 26 असं म्हटलं, याचं कारण असं की काही ठिकाणी 23 सांगितलंय, काही ठिकाणी 26 सांगितलंय, आणि म्हणून 23 ते 26 वर्षानंतर हा योग घडून आला. आज दुपारी 3:31 नारायण देव अर्थात सूर्यदेवानी मकर राशीत प्रवेश केला आणि उत्तरायण आरंभ झालं. 2 आयन असतात, वर्षाचे 12 महिने किती, आणि 12 महिन्याचे 2 भाग पाडले, 6 महिने, तर 6 महिने दक्षिणायन आणि 6 महिने उत्तरायण. तर दक्षिणायन आहे तसा प्रत्येक दिवसच चांगला, प्रश्नच नाही, पण उत्तरायण हे फार चांगलं, जन्मासाठी सुद्धा, शुभ कार्य करण्यासाठी सुद्धा आणि मरणासाठी सुद्धा. महाभारतातला प्रसंग तुम्हा सर्वांना ज्ञात असेल. भीष्म पितामह बाणाच्या शय्येवर राहिले म्हणतात. का? हो, ते इच्छा मरणी होतेच, पण संपूर्ण शरीरात बाण लागलेले आहेत आणि ते बाण जसेच्या तसे त्यांच्या शरीरात लागलेले, जखमा तशाच, आणि ते तसेच्या तसेच राहिले कितीतरी दिवस. का राहिले? काही ग्रंथात असा संदर्भ येतो की ते इच्छा मरणी होते ना, म्हणून ते मरणासाठी, स्वतःच्या मृत्यूसाठी उत्तरायणाची वाट पाहत होते. तीर्थयात्रेसाठी, दान धर्म करण्यासाठी, कथा कीर्तन प्रवचन श्रवण करण्यासाठी, पूजा पाठ करण्यासाठी, सामान्यांसाठी, भक्तासाठी, सद्भक्तासाठी, उपासकांसाठी, साधकांसाठी, साधू मुनींसाठी, संतांसाठी अत्यंत महत्वाचं समजलं जाणारं पर्व म्हणजे सामान्यांपासून संतांपर्यंत, महंतांपर्यंत अत्यंत महत्वाचं समजल्या जाणारं पर्व म्हणजे उत्तरायण, ज्या उत्तरायणाला आज आरंभ झाला. षटतिला एकादशी, 12 महिने आणि प्रत्येक महिन्यात 2 एकादशी, अशा 12 महिन्याच्या 24 एकादशा. दर 15 दिवसांनी येणारी ही एक तिथी, 11वी तिथी. 11वी युद्धाला आरंभ झाला, पण काही केल्या हा मूर राक्षस, त्याचा वध होत नाही, आणि म्हणून विष्णुदेवांनी एक वेगळाच निर्णय असा घेतला की युद्ध आपण थांबवू, मला म्हणे विश्राम करायचा आहे. देवच होते ते, त्यांना काही विश्रांतीची गरज नव्हती, पण काहीतरी प्रसंगाचं निमित्त विष्णुदेव म्हटले मला विश्राम करायचा आहे, युद्ध करून मी थकलोय आता. आणि विश्राम करण्यासाठी विष्णुदेव बद्रिका आश्रमामधल्या एका गुफेमध्ये गेले. विश्राम करण्यासाठी विष्णुदेव बद्रिका आश्रमातल्या एका गुफेमध्ये गेले आणि त्या ठिकाणी पहुडले म्हणजे लेटले. आता विष्णुदेव लेटलेल्या अवस्थेत, पहुडलेल्या अवस्थेत, शस्त्र त्यांच्याजवळ नव्हतंच, आणि याचा फायदा घेऊन मूर राक्षस विष्णुदेवांना मारायला आला.